नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महापारिस क्लासेसच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. काल प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 मधले आपण 3 प्रश्न केले आणि त्या आधीचं बेसिक काही शिकलो. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आणि 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स ही प्रॉपर्टी सुद्धा आपण काल शिकलो. आणि त्यासोबत आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 चे प्रश्न क्रमांक 3 पर्यंत प्रश्न केले होते. त्या पुढचे प्रश्न आपण आज पाहू. प्रश्न क्रमांक 14. आता काय म्हणतात प्रश्न क्रमांक 14 मध्ये पहा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये मेजर ऑफ सम अँगल्स इन द फिगर, म्हणजे अँगल या फिगर मध्ये दिलेल्या काही अँगलचं मेजर आपल्याला दिलंय. तर काय म्हणताय ते आर गिवन. प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आपल्याला? AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC. मग साध्या सोप्या याच्यामध्ये जर आपल्याला ह्या दोन साइडचे हे प्रोपोर्शन मध्ये जर दाखवायचं असेल तर आपल्याला PQ आणि BC या दोन लाईन कसे असल्या पाहिजे? पॅरलल. तर होतील का? तर होतील, कारण हा अँगल आणि हा अँगल 60 डिग्रीचा दिलाय आणि जर हे अँगल कॉन्करंट असतील तर या दोन लाईन पॅरलल होतील. या पॅरलल होण्यामागचं कारण आहे करस्पॉन्डिंग अँगलची टेस्ट. करस्पॉन्डिंग अँगल पॅरलल लाईन मध्ये करस्पॉन्डिंग अँगलची टेस्ट असते. त्या टेस्ट नुसार या दोन लाईन पॅरलल होतील. तर आपण सॉल्व्ह करू याला. सॉल्व्ह करताना सगळ्यात आधी आपल्याला ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल कोणता ABC नावाच्या ट्रायंगल मध्ये कोणता अँगल दिला आपल्याला? अँगल APQ इज इक्वल्स टू अँगल ABC इज इक्वल्स टू 60 डिग्री असे दोन्ही अँगल आपल्याला दिले. मग हे दोन्ही अँगल जर आपल्याला 60 डिग्रीचे दिले तर काय झाले? दोन्ही कॉन्करंट झाले. अँगल APQ कॉन्करंट अँगल ABC. मग हे दोन अँगल जर कॉन्करंट झाले तर या लाईन ज्या आहेत या पॅरलल होतील. कशानुसार? करस्पॉन्डिंग अँगलच्या टेस्ट नुसार. कोणत्या? देअरफोर लाईन PQ पॅरलल साइड BC कशावरनं? करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाइन. मग करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन नुसार या दोन लाईन काय झाल्या? पॅरलल झाल्या. या दोन लाईन पॅरलल झाल्या तर काय होईल? मग हे दोन्ही याला आपण ट्रायंगलचा विचार जर केला इन ट्रायंगल ABC, या ABC ट्रायंगल मध्ये काय होईल? मग ही PQ पॅरलल BC, देअरफोर AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि हे कशानुसार झालं? बाय BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, हे प्रूव्ह करायचं होतं, प्रूव्ह झालंय. आता पुढचा प्रश्न पाहू. चला पुढचा प्रश्न 5वा. काय दिलंय प्रश्नामध्ये? आपल्याला एक ट्रापेझियमची डायग्राम दिली आहे आणि प्रश्नात पण सांगितलंय इन ट्रापेझियम ABCD नावाच्या ट्रापेझियम मध्ये AB पॅरलल साइड PQ. AB PQ ला पॅरलल आहे आणि सोबत DC ला सुद्धा पॅरलल आहे. आणि काय केलंय? AP चं माप दिलंय. AP किती दिलाय? 15. त्यानंतर PD दिलाय 12. त्यानंतर BQ काढायचा आहे आणि QC चं माप दिलंय आपल्याला 14. मग काढण्यासाठी काय करावं लागेल? 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सलची आपल्याला प्रॉपर्टी वापरावी लागणार. मग आन्सर मध्ये काय येईल? साइड ज्या दिल्या पॅरलल त्या घेऊन टाका. कोणती? साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC. या साइड आपल्याला पॅरलल दिल्या. मग या साइड जर पॅरलल दिल्या असेल तर आपण प्रॉपर्टी कोणती वापरणार? आता सांगितलं. कोणती? बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. Parallel lines and their transversal. मग
आता या 3 पॅरलल लाईन्स आणि देअर ट्रान्सव्हर्सलची प्रॉपर्टी काय होती आपल्याला की सेम हा काय सांगितलं होतं तुम्हाला ऍप्लिकेशन आहे कशाचा बीपीटी थेरमचा म्हणजेच काय होईल एपी अपॉन पीडी इज इक्वल्स टू बीक्यू अपॉन क्यूसी. ठीक आहे. मग आता किमती ठेवणार एपीचं माप किती दिले आपल्याला एपी इज इक्वल्स टू 15 पीडी इज इक्वल्स टू 12 इज इक्वल्स टू बीक्यू आपल्याला काढायची आहे आणि क्यूसी किती दिली आपल्याला 14. मग काय करणार आता क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल मग बीक्यू इज इक्वल्स टू 15 into 14 upon 12. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करा आणि काय होईल बीक्यू इज इक्वल्स टू 3 4 जा 12 3 5 जा 15 2 2 जा 4 2 7 जा 14 35 upon 2. Therefore BQ is equals to 17.5 unit. सेंटीमीटर दिले का नाही आपण त्याला युनिट्स वापरणार. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. आता पुढचा प्रश्न 6 नंबरचा काय दिलंय फाइंड क्यूपी युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपल्याला काय फाइंड करायचं आहे क्यूपी फाइंड करायचं आहे क्वेश्चन नंबर 6 मध्ये. मग पहा काय काय इन्फॉर्मेशन दिली आपल्याला ट्रायंगल मध्ये 3 जागांची 3 बाजूंची माप आपल्याला दिली आणि क्यूबी आपल्याला काढायची सांगितलं. आन्सर मध्ये काय होईल मग आन्सर करताना सगळ्यात पहिले ट्रायंगलचा विचार करा. इन ट्रायंगल एम एन पी दिलेल्या गोष्टी माहिती करून घ्या. काय दिले आपल्याला हा अँगल रे एन क्यू किंवा लाईन एन क्यू बायसेक्टर ऑफ अँगल एम एन पी बरोबर का. एन क्यू इज बायसेक्टर ऑफ अँगल एम एन पी बरोबर एम एन पी. त्यानंतर दिलेल्या माहितीनुसार काय काय एम एन इज इक्वल्स टू 25 एम क्यू इज इक्वल्स टू 14 आणि एन पी इज इक्वल्स टू 40 असं आपल्याला दिलंय. मग काय होईल कोणती प्रॉपर्टी वापरणार हा अँगल बायसेक्टर दिलाय म्हटल्यानंतर कोणती प्रॉपर्टी वापरणार आपण अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी म्हणजेच काय होईल देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. म्हणजे या प्रॉपर्टी नुसार काय होईल या प्रॉपर्टी नुसार पहा काय होईल एम एन अपॉन एन पी इज इक्वल्स टू एम क्यू अपॉन क्यू पी. ठीक आहे. किमती ठेवा काय काय होईल एम एन ची किंमत किती देअरफॉर 25 अपॉन 40 इज इक्वल्स टू एम क्यू ची किंमत आहे 14 अपॉन क्यू पी. मग काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन क्यूपी इज इक्वल्स टू काय होईल 40 into 14 अपॉन 25. मग 5 ने डिवाइड करा 5 5 जा 25 5 8 जा 40 काय उरला क्यूपी इज इक्वल्स टू 8 into 14 अपॉन 5. काय कॅल्क्युलेशन करता येईल 8 न 14 ला मल्टिप्लाय करा आणि 5 न त्याला डिवाइड करा किती होतील मग क्यूपी इज इक्वल्स टू 8 4 जा 32 8 1 जा 8 प्लस 3 11 अपॉन 5 5 2 जा 10 आणि 5 2 जा 10 ते 22 12 5 2 जा 10 पॉइंट 5 4 जा 20. ओके युनिट्स. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 7 काय दिलंय प्रश्नामध्ये आपल्याला इन द फिगर डायग्राम मध्ये काय दिलंय AB पॅरलल CD पॅरलल FE या तिन्ही लाईन AB CD आणि FE या तिन्ही लाईन पॅरलल दिलाय आणि काय फाइंड करायचं सांगितलं XC व्हॅल्यू म्हणजे CE चं माप आपल्याला फाइंड करायचं आहे आणि त्यानंतर AE चं सुद्धा पूर्ण या लाईनचं सुद्धा माप आपल्याला फाइंड करायचंय शोधायचंय मग काय होईल आन्सर मध्ये सगळ्यात पहिले काय दिलेल्या गोष्टी लिहून घ्या कोणत्या कोणत्या AB पॅरलल CD पॅरलल FE ठीक आहे या तिन्ही जर पॅरलल असेल तर आपण कोणती प्रॉपर्टी वापरणार बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल lines and their transversals. ठीक आहे मग काय होईल त्या प्रॉपर्टीनुसार कोणता कोणता BD अपॉन DF therefore BD अपॉन DF is equals to AC अपॉन CE AC अपॉन CE किमती दिलेल्या आहेत ठेवायच्या काय काय BD ची किती आहे 8 DF ची किती आहे 4 CE ची किती आहे 12 आणि AC ची 12 आणि CE ची X मग क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल therefore X is equals to 12 into 4 upon 8 म्हणजेच काय होईल 48 upon 8 डिवाइड करा x is equals to 6 48 upon 8 x is equals to 6 x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आता काय फाइंड करायचं आपल्याला a फाइंड करायचं मग काय होईल AE is equals to AC plus CE काय होईल मग AE is equals to AC चं माप किती आहे 12 प्लस CE चं माप आपण आता काढलंय 6 CE चं माप आपल्याला डायग्राम मध्ये x दिलाय आणि x चं माप काढलंय आपण AE is equals to 12 plus 6 किती झाला AE is equals to 18 युनिट्स ज्या ज्या वेळेला आपल्याला सेंटीमीटर किंवा मीटर दिलेलं नसेल त्यावेळेला त्या संख्येच्या पुढे आपल्याला युनिट्स लावावं लागणार ठीक आहे चला पुढचा प्रश्न पण पाहू प्रश्न क्रमांक 8 प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 मधला आपण पाहू काय दिलंय बघा प्रश्नामध्ये आपल्याला इन ट्रायंगल LMN नावाचा जो ट्रायंगल आहे त्यामध्ये रे MT नावाचा जो रे आहे तो काय करतोय बायसेक्ट अँगल LMN म्हणजे या अँगलला हा रे बायसेक्ट करतोय ठीक आहे मग हा रे जर बायसेक्ट करतोय तर काय म्हणतात पुढे इफ LM is equals to 6 MN is equals to 10 आणि TN is equals to 8 then find LT हा प्रश्न पण खूप सोपा आहे तुम्ही हा प्रश्न अँगल बायसेक्टर वापरून नाही तुम्ही सोडू शकता मी सोडून दाखवतो तुम्हाला ठीक आहे मग काय दिलं आपल्याला इन ट्रायंगल कोणत्या ट्रायंगल मध्ये LMN नावाच्या ट्रायंगल मध्ये काय दिलंय रे MT काय करतोय बायसेक्टर ऑफ अँगल LMN चा हा बायसेक्टर आहे हा बायसेक्टर आहे म्हटल्यानंतर कोणती प्रॉपर्टी वापरणार आपण देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ची प्रॉपर्टी नुसार काय होईल मग LM upon MN is equals to LT upon TN ठीक आहे मग किमती ठेवायच्या काय होईल LM ची किंमत किती दिली आपल्याला 6 MN ची किती आहे 10 त्यानंतर LT आपल्याला काढायचा आहे आणि
TN आपल्याला दिलाय 8, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय होईल LT इज इक्वल्स टू 8 इंटू 6 अपॉन 10. मग काय होईल LT इज इक्वल्स टू 48 अपॉन 10, म्हणजेच LT इज इक्वल्स टू 4.8 युनिट. ठीक आहे, आता आपण इथं थांबू. प्रश्न क्रमांक 8 पर्यंत आपले झाले. आता या प्रॅक्टिस सेट मधले आपले पुढचे 3 प्रश्न राहिले, 9, 10 आणि 11. थोडेसे मोठे प्रश्न आहेत, आपण त्या उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू. आणि जर शक्य होत असेल तर त्याच्या पुढचे प्रॉपर्टी सुद्धा उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू, जेणेकरून परवा आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 सुरू करता येईल. ठीक आहे, चला काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.